अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। फळबागा, रब्बीच्या पिकं जमीनदोस्त झाल्यात आणि त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची मागणी होते। त्या संदर्भात सोमवारी विधानसभेमध्ये बोलताना कृषी मंत्र्यांनी मदतीचं आश्वासन दिलंय। जिल्हा प्रशासनाने पंचनामे केल्यानंतर त्याचा अहवाल प्राप्त होताच मदत जाहीर केली जाईल असं आश्वासन कृषी मंत्र्यांनी दिलंय। राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे खूप मोठं नुकसान या राज्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं झालेलं आहे। त्यामध्ये द्राक्षाचं असेल, डाळिंबाचं असेल, बेदाण्याचं असेल किंवा इतर सगळ्या फळबागा असतील किंवा इतर आंबा सगळेच फळबागे असतील किंवा इतर पिकांचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान, गहू असेल, सोयाबीन असेल, खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे या राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री या सर्वांनी आमच्या कृषी विभागाला आपल्या सूचना दिलेल्या आहेत की जिथं जिथं या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेले आहे यातले सगळे नुकसान भरपाईचे पंचनामे ताबडतोब कृषी विभाग आणि महसूल विभाग एकत्रित करून त्या बाबतीमध्ये अहवाल त्यांनी द्यावा आणि अहवाल मिळाल्यानंतर निश्चित प्रकारे शासन पुढील कारवाई करेल।